स्वप्न बघा आणि ती सत्यात उतरवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत स्वप्न, प्रयत्न आणि यश याबद्दल. आपण सगळे स्वप्न बघतो, पण ती स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जे आवश्यक आहे ते म्हणजे प्रयत्न. प्रयत्नाशिवाय स्वप्न हे एक फक्त कल्पनाच आहे. चला तर मग आज प्रेरणा घेऊया की आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात कसं आणायचं. स्वप्न बघणं सोपं आहे, पण त्यासाठी झगडणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, स्वप्न बघणं सगळ्यांना जमतं, पण त्या स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी मेहनत करणं हे फार कमी लोक करतात. प्रत्येक दिवशी तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची तयारी ठेवा. आपण जे काही करू इच्छिता त्यासाठी छोट्या छोट्या पावलांनी का होईना, पण पुढे जायला हवंच. अपयश म्हणजे शेवट नाही. खूप वेळा असं होतं मित्रांनो की आपल्याला अपयश येतं आणि आपण त्या अपयशाने खचून जातो. पण खरं पाहिलं तर अपयश म्हणजे नवीन संधीचा मार्ग असतो. प्रत्येक अपयश आपल्याला शिकवण देतं, आपल्याला सुधारण्याची संधी देतं. ज्या लोकांनी यश मिळवलं त्यांनी असंख्य वेळा अपयश पचवलं आहे. म्हणूनच अपयशाला स्वीकारा, त्यातून पुढे चालत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. यशाच्या वाटेवर चालत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास. तुम्हाला जर स्वतःवरच विश्वास नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. स्वतःवर आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा, कारण तुमचं ध्येय तुम्हीच गाठू शकता. कठीण परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो. तुम्हाला मेहनत करावीच लागते. जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्यासाठी दिवस रात्र एक करावं लागतं. पण त्यातही आनंद आहे, कारण जेव्हा तुम्ही मेहनतीच्या जोरावर यश मिळवता तेव्हा त्याचं समाधान काही वेगळंच असतं. सकारात्मक विचार आणि सातत्य हे यशाची गुरुकिल्ली आहे. तुमचे विचार कसे आहेत त्यावर तुमच्या यशाचं भविष्य ठरत असतं. नेहमी सकारात्मक विचार करा आणि सातत्य ठेवा. प्रयत्न करत राहा, कारण आज केलेला प्रयत्न तुमच्या उद्याच्या यशाचं रूप घेऊन येईल. तर मित्रांनो, शेवटी एवढंच सांगतो, स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचं धाडस करा. अपयशाचं भय मनातून काढा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण शेवटी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचंच स्वप्न सत्यात उतरतं. धन्यवाद.